हीच का स्वातंत्र्य सेनानीच्या स्वप्नातला देश आणि प्रजासत्ताक राजव्यवस्था? भ्रष्ट व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा सडेतोड लेख पहा, ऐका. लहानपणी म्हणजे विद्यार्थी दशेत असताना शिक्षकांनी प्रश्न करायचे, बाळू लोकशाहीचं व्याख्या काय? त्यावेळी नागरिकशास्त्र पुस्तकातून मिळालेल्या माहितीप्रमाणे लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य, असं बाळबोध उत्तर विद्यार्थी शिक्षकांना देत. विद्यार्थी दशेत त्या व्याख्येचं सविस्तर काही असं माहिती नसायचे, पण त्या व्याख्येचं आणि आताच्या लोकशाही राजव्यवस्थेचं तुलनात्मकदृष्ट्या पाहिलं तर मन सुन्न होते. सध्या काय चाललं या लोकशाहीत? संविधानातील उद्देशिकेप्रमाणे राज्य चालतोय का? समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य, संधीची स्वातंत्र्यता, या संविधानातील उद्देशिकेतील शब्द पाहिलं, वाचलं आणि ऐकलं की या उद्देशिकेचं आणि चालू व्यवस्थेचं काय संबंध, असा प्रश्न पडतो. सध्या आपण देशात समानतेच्या गप्पा मारतो. खरं तर समानता आहे का? सर्वांना नोकरी अथवा राजकीय क्षेत्रात समान संधी आहे का? देशात विविध जाती धर्मामध्ये बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे का? न्यायव्यवस्थेमध्ये कामगारांच्या तक्रारी तुंबल्या आहेत. त्यांच्या तक्रारीचा निपटारा या न्यायव्यवस्थेने वेळेत करत आहे का? कामगारांच्या तक्रारी 10-10 वर्ष न्यायालयात तसेच पडून आहेत. सामान्यांच्या पोटाशी निगडीत असलेल्या या प्रश्नाची तात्काळ सोडवणूक करण्याऐवजी ही व्यवस्था आता राजकारणात व्यस्त आहे. हा पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचा, समयी पेटवा, दिवे लावा, धर्मजागृतीसाठी सार्वजनिक सुट्ट्या द्या, अशा प्रकारात ही व्यवस्था व्यस्त आहे. हा सारा प्रकार ऐकल्यानंतर आपली लोकशाही कुठे भरकटत चालली आहे? सत्तेच्या जीवावर पैसा आणि पुन्हा पैशाच्या जीवावर सत्ता. भ्रष्टांवर कारवाई करण्याकरिता शासनातील अनेक यंत्रणांचा फक्त विरोधकांसाठी आणि अराजकीय व्यक्तींसाठी वापर. या धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावावर चाललेलं पुळचट राजकारण, अशा डावपेचातून सत्ता, सत्तेच्या जीवावर धंदा, लोकशाहीला सातत्यानं तिलांजली देत आपण लोकशाहीवादी आहोत हे दाखवण्याचा नौटंकीपणा, की या देशात प्रजासत्ताक राज्य नसून बळी तो कानपिळीचं राज्य आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. हा प्रकार केवळ राजकर्त्यांमध्ये आहे असं नाही, तर राजकर्त्यांची नाडी हेरलेल्या प्रशासनातील अधिकारी जणू या देशाचा मालक असल्याच्या आविर्भावात वागत असून देशात बाबूगिरी वाढली आहे. पण हे लाचार राजकर्ते का बोलत नाहीत? आत्ताचा विरोधक सत्तेत असताना असाच उद्योग केला आहे. त्यामुळं आत्ताचे विरोधक देखील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना टरकून आहेत. सध्या ते विचारानं बधीर आणि मतिभ्रष्ट झाले आहेत. एखाद्या पारदर्शी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला म्हणजे पंतप्रधान मोदीबाबासारख्या व्यक्तीला सिंदूर फासून दैवत्व प्राप्त करून द्यायचे आणि त्यांच्या नावानं पक्षाचं ब्रँडिंग करून निवडणुका खेळायचे, मतदारांना लाचार बनवायचे. सत्ता ताब्यात आले की देशभरातील बगलबच्च्यांकडून ढापण्याचा उद्योग सुरू होतो. अशा प्रकाराला प्रजासत्ताक कारभार म्हणायचे का? एकूणच देशातील प्रजासत्ताक दिन हे केवळ ध्वजारोहण आणि जय हिंद म्हणण्यापुरतं राहिलं असून ध्वजाला सलामी देऊन तोंड गोड केल्यानंतर पुन्हा लबाडीचा खेळ सुरू होतो. लोकांनी लबाडांच्या हिताकरिता लबाडांसाठी चालवलेली ही पद्धत आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. नोकरीसाठी पैसा, बदलीसाठी पैसा, वेतनवाढ करून घेण्यासाठी पैसा, श्रमिकांची अवहेलना, कामगारांची पिळवणूक, शेतकऱ्यांच्या शेतमालाला घामाप्रमाणे दाम नाही, प्रत्येक कामासाठी पैसा पैसा पैसा. त्यामुळं एकूणच पैशाच्या मोहापायी लोकशाहीचा गळा घोटण्याचा उद्योग खुलेआमपणे सुरू आहे. धन्य ते राजकारण, धन्य ती लोकशाही, धन्य ती प्रजासत्ताक. सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवून धैर्यानं आणि निकरानं लढा देत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करून देशास स्वातंत्र्य मिळवून देत प्रजासत्ताक व्यवस्थेचा देश बनवण्यासाठी अहोरात्र श्रम घेतलेल्या हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सेनानींना व्यवस्थेतील भ्रष्ट कारभार पाहून काय वाटत असावे? सध्याच्या व्यवस्थेतील भ्रष्ट, लाचार
आणि गैरप्रकार पाहिल्यानंतर मन सुन्न होते आणि मनात एकच विचार येतो, लकलाभ या व्यवस्थेला आणि या व्यवस्था चालवणाऱ्या यंत्रणेला. यापेक्षा सर्वसामान्य माणूस काय म्हणू शकतो? अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67. उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर. आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट. होय, आमच्याकडे गट नंबर 195 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट्स. स्वच्छ आरोग्यदायी वातावरण, योग्य दर. 2 एकरात विस्तारलेलं 33 रो लाईन प्लॉट संच. मधोमध प्रशस्त जागा, विद्युत सुविधा. तडवळ स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर, म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला. कलेक्टर एरिया, क्लिअर टायटल, मंजूर लेआउट. मधोमध राखीव जागा. प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी. त्वरा करा, मोजकेच प्लॉट्स उपलब्ध. प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर, अंकलगे गेटच्या बाजूला, अंकलगे रोड लगत, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9866 14 44 25.